नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आरती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज बघा एकच कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत, जवळजवळ 10 ते 13-14 ब्लाऊज आहेत. पण मी तुम्हाला इथे जेवढे अस्तर मिळालेले आहेत तेवढेच मी कट करणार आहे. तर पहिल्यांदा हे अस्तर जे आहे ते आपण प्रेस करून घेणार आहोत आणि जे मेन जे आहे ते पण म्हणजे जे ब्लाऊज पीस आहेत ते सुद्धा प्रेस करून घेणार आहोत. ही जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या कायम आपण करायच्या आहेत, कारण या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये सुंदर दिसतं. जर तुम्ही चुरगळलेलं कापड असेल किंवा चुरगळलेलं अस्तर असेल किंवा त्याला खूप घुड्या असतील आणि तुम्ही ते तसंच शिवलं तर तो ब्लाऊज अजिबात चांगला दिसत नाही आणि जे कस्टमर आहे त्याला वाटतं की काहीतरी चुकीचं आहे किंवा आपल्याला पण शिवताना इंटरेस्ट येत नाही. जर अगदी व्यवस्थित प्रेस केलेला असेल ना तर आपल्याला जेव्हा आपण टिपा मारतो त्यावेळेस आपल्याला पण छान वाटतं ब्लाऊज शिवताना आणि त्रास होत नाही त्या गोष्टींचा. त्यासाठी मी नेहमीच जे कापड अस्तर आणलेलं आहे त्याला घड्या असतात, कारण ते ताग्यातलं कापड असतं. आणि जे ब्लाऊज पीस असतात त्याला तर खूपच घड्या असतात, कारण त्या साडीतल्या ज्या घड्या असतात त्या मोडतच नाहीत अजिबात, त्याला खूप घड्या असतात. त्याच्यामुळे मी ते सुद्धा कायम मी प्रेस करूनच घेते. तर हे बघा, हे किती घड्या आहेत. हे असं जर शिवायचं म्हणलं तर अशक्यच आहे, म्हणजे हे आपण शिवू शकत नाही व्यवस्थित. त्यासाठी पूर्ण प्रेस करून घेतलेलं आहे. बघा सरळ कापड कसं व्यवस्थित दिसत आहे प्रेस केल्यावरती, तर तुम्हालाही लक्षात येईल. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्या आपल्या फिनिशिंगमध्ये आपल्याला त्या यूज करायच्या आहेत. तर हे सगळे ब्लाऊज पीस मी पहिल्यांदा प्रेस करून घेणार आहे. बघा तुम्ही बघू शकता साड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या कशा दिसत आहेत. अगदी थोड्या जरी घड्या व्यवस्थित सरळ झाल्या ना तरी आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येत नाही आणि शिवताना आपल्याला कंटाळवाणं पण होत नाही, म्हणजे फ्रेश वाटतं की ते चला खूप छान आहे. तर आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येत नाही, म्हणून नेहमी आपण प्रेस करून घ्यायचा आहे. तर ही एक छोटी टिप्सच आहे आपली फिनिशिंगसाठी. तर हे मी सगळे आता जे ब्लाऊज पीस आहेत ते सुद्धा प्रेस करून घेणार आहेत. हे तर ब्लाऊज तुम्ही पाहू शकता की निम्म कसं आहे आणि निम्म कसं आहे, काटकुटं आहे. तर हे म्हणजे हे आपल्याला थोडक्यात आयडियाच करून व्यवस्थित कट करायचं आहे. हे जे आहे ते कॉटनचं ब्लाऊज पीस आहे. याला सुद्धा बघा एकसारखी डिझाईन, म्हणजे एकाच डिरेक्शनमध्ये डिझाईन आलेली आहे. ते सुद्धा कट करताना आपण व्यवस्थित कट करणार आहोत. नेहमी ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत की ब्लाऊज पीस कधी कधी काय होतं, त्याचे डिरेक्शन एकसारखे असतात. मग कधी कधी काट दोन्हीकडे असतो, पण मग जो दुसरा काट आहे तो कुठं घ्यायचा आणि बॅक साईडला कुठला काट घ्यायचा हे फार कन्फ्यूज होतं. म्हणजे नवीन जे शिवतायत त्यांच्यासाठी तर हे खूपच कन्फ्यूज असतं की जर एका डिरेक्शनमध्ये जर फॅब्रिक आलं तर काय करायचं. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित म्हणजे आयडिया करायची आहे. हे पण बघा, हे पण डिझाईन आहे ते एकसारखं डिरेक्शनमध्ये आहे. तर आता माझे सगळे ब्लाऊज प्रेस झालेले आहेत बघा, आणि आता आपण ते हे कट करायला घेऊया. तर पहिल्यांदा हे सगळे ब्लाऊज तुम्हाला दाखवते. आता हे सगळे मी पहिल्यांदा याच मापाचा एक ब्लाऊज कट करून घेतलेला आहे अस्तर, कारण एवढं मी पेपर कटिंग करत नाही प्रिन्स कटचं. मी डायरेक्ट ब्लाऊजवर म्हणजे डायरेक्ट अस्तरवर मी कट करत असते ब्लाऊज. त्याच्यामुळं मी एक ब्लाऊज हे जे अस्तर आहे ते कट केलेलं आहे आणि तेच मी सगळे याच्यावर ठेवणार आहे. तर एकूण सगळे ब्लाऊज जर आपल्याला वेगवेगळी डिझाईन करायची असेल तर आपल्याला थोडंसं कट करताना प्रॉब्लेम येतो. पण हे जे कस्टमर आहे ना ते म्हणजे सिम्पल ब्लाऊज घालतं, त्याला जे गोल गळे किंवा चौकोनी गळे फार तर असतात, पण बाकी तर सगळं सेम असतं. त्याच्यामुळे असे ब्लाऊज कट करायला अगदी सोपं जातं आणि हे काम पटकन पण होतं, कारण याला काय स्लीव्ज डिझाईन नाही आहे किंवा बॅक साईडचं डिझाईन नाही आहे. त्याच्यामुळे हे ब्लाऊज पटकन होतात आणि असे ब्लाऊज शिवायला पण परवडतात, कारण डिझाईन करायला इतका वेळ जातो की आपले त्याच्यात सहज 2 ब्लाऊज तरी होतात. तर डिझाईन करायला तेवढे आपल्याला पैसे पण मिळत नाहीत, पण एवढंच की थोडंसं वेगळं काहीतरी असतं म्हणून ते छान वाटतं करायला. पण तेवढे आपल्याला इन्कम भेटत पण नाही. जेवढे आपण साधे ब्लाऊज शिवतो ना तेवढे आपल्याला ते परवडतं, कारण आपण जर दिवसातनं 2-4 ब्लाऊज शिवत असेल ना तर ते आपल्याला परवडतं. पण जर डिझाईनचं असेल ना तर दिवसात 2च ब्लाऊज म्हटलं तरी होतात. त्याच्यामुळं ते काही परवडत नाही, म्हणून शक्यतो साधे ब्लाऊज शिवायला बरं वाटतं आणि ते पटकन पण होतात. तर हे जे अस्तरचा ब्लाऊज आहे
तो प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. पूर्ण सगळे ब्लाऊज मला प्रिन्स कटचे शिवायला सांगितलेले आहेत त्यांनी. तर अगदी छान बसतो हा प्रिन्स कट आणि अगदी मस्त कर्व पण येतो, असं वाटत पण नाही प्रिन्स कट घातलेला आहे. तर काय काय वेळेस काय कायांचं असं होतं की प्रिन्स कट हा चपटा बसतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं ना तर प्रिन्स कट हा खूप सुंदर बसतो. आणि आजकाल बहुतेक करून लेडीज ह्या प्रिन्स कटच ब्लाऊज घालत आहेत, कारण साड्या ट्रान्सपरंट असतात किंवा साड्यांचं सूत वेगळं असलं की ते कटोरी ब्लाऊज चांगले दिसत नाहीत. म्हणून शक्यतो आजकाल प्रिन्स कटचेच ब्लाऊज जास्त लेडीज हे म्हणजे मागणी करतात की आम्हाला प्रिन्स कटच ब्लाऊज शिवून द्या. तर थोडंसं कसं होतं, थोडं प्रिन्स कटला रेट थोडा जास्त असतो, पण तो ब्लाऊज चांगला बसतो, त्याच्यामुळं शक्यतो महिला प्रिन्स कटच शिवा सांगतात. तर आता हे ब्लाऊज मी बघा कट जे अस्तर आहे ना ते फक्त बॅक साईड फ्रंट साईड एवढंच कट करत आहे, कारण स्लीव्ज ही मी नेहमीच म्हणजे कायमच ही डायरेक्ट कपड्यावर स्लीव्ज कट करत असते. तर स्लीव्जला काय होतं, स्लीव्जला खूप जोड येतात, त्याच्यामुळं मी आत्ता स्लीव्ज कट करत नाही. जेव्हा मी स्टिचिंग करायला बसते ना त्यावेळेसच मी त्या ब्लाऊजची स्लीव्ज ही कट करत असते. आत्ता मी फक्त तुम्हाला बॅक साईड फ्रंट साईडचे दोन्हीही पार्ट्स दाखवत आहे की कसे कट केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकाच अस्तरमध्ये 3 ब्लाऊज आहेत, म्हणजे एकाच कलरचे 3 ब्लाऊज आहेत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट 3 मीटर अस्तर घेऊन आलेली आहे. थोडी फुल स्लीव्ज असेल तर 90 सेंटीमीटर अस्तर हे पुरून जातं, पण शक्यतो मी 1 मीटर अस्तर आणते, कारण काय होतं इकडे तिकडे जोड देण्यापेक्षा सलग व्यवस्थित शिवलेलं अगदी सोपं जातं. आणि अस्तर पण असं काय 1-2 रुपयाचा फरक असतो, पण पूर्ण अस्तर घेतलं ना तर आपल्याला पण शिवायला पटकन होतं आणि त्रास होत नाही. तर हे बघा, तर आता आजकाल काय झालेलं की स्लीव्जला हमखास म्हणजे आतमध्ये फिटिंगच्या साईडला जोड येतो, दिसत नाही पण जोड येतो, पण शिवताना खूप त्रास होतो. म्हणजे प्रत्येक बाईला हा जोड यायला लागलेला आहे. जर अगदीच छोटं माप असेल ना तरच जोड येत नाही. तर बायकांना म्हणजे कसं ज्या नवीन शिवतात त्यांना जोड द्यायला पण कधी कधी लक्षात येत नाही की कसा द्यायचा जोड. तर ते सुद्धा मी माझ्या व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकता की मोठ्या स्लीव्जला कसा जोड द्यायचा आहे. काय स्लीव्जला तर माझ्याकडे अशी ब्लाऊज आली होती की 3 मी जोड दिलेले आहेत. इतके मोठे मोठे ब्लाऊज शिवायला येतात आणि त्याला जोड द्यायला खूप त्रास होतो, पण पर्याय नाही, कारण तेवढं कापड म्हणजे नसतं की सगळेच फॅब्रिक हे मोठ्या मापाचे नसतात, त्याच्यामुळं कुठंतरी ॲडजस्ट करावंच लागतं. जे साडीचे मॅचिंग ब्लाऊज जे असेल ना त्याला तर अगदी ॲडजस्ट करूनच शिवावं लागतं. आता हे बघा तुम्ही, हा जो ब्लाऊज पीस आहे तो पूर्ण एका डिझाईनमध्ये आहे, म्हणजे पूर्ण एक साईडलाच अशी एकाच डिरेक्शनमध्ये ही डिझाईन आहे. तर आता शिवताना मला पहिल्यांदा ही स्लीव्जला डिझाईन घ्यावी लागेल, कारण स्लीव्ज आपली कायम दिसत असते. तर बॅक साईड आपली एवढी दिसत नाही, कारण हे जे कस्टमर आहे यांचा कायम पदर असतो, पण स्लीव्ज मात्र दिसते, म्हणून मी स्लीव्जला ते काठ घेतलेले आहेत. आणि ही जी बॅक साईड आहे ती खालच्या साईडला घेतलेली आहेत. शक्यतो मी तो काठ वरचा जो आहे तो काढणार आणि तो परत खाली स्टिच करणार, कारण उलटं तर मी डिझाईन ह्याला शिवू शकत नाही. तर पूर्ण जशी डिझाईन आहे तसेच मला पार्ट्स ठेवावे लागलेले आहेत. तर हे कायम लक्षात म्हणजे जे नवीन शिकतात ना यांनी कायम लक्षात ठेवायचं आहे की जर एकाच डिरेक्शनमध्ये जर डिझाईन आलेली असेल तर तुम्ही आवर्जून लक्ष देऊन हे कटिंग व्यवस्थित करा, कारण काय होतं नंतर ते ब्लाऊज कट झाल्यावरती आपण त्याला काहीच करू शकत नाही. तर कट करतानाच व्यवस्थित कट करायचं आहे. आणि आता बघा तुम्ही, हे वरचं जे काठ राहिलेलं आहे ते मी बॅक साईडला खाली नंतर लावून देणार, म्हणजे तो ब्लाऊज एकसारखा दिसणार आहे. तर असे छोटे छोटे टिप्स असतात की नवीन जे शिकतायत त्यांना लक्षात येत नाहीत, त्याच्यामुळं हे काय वेळेस असं प्रॉब्लेम होतो की काय करायचं हा विचार पडतो आणि ते शिवलं जात नाही व्यवस्थित. तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्ही शिवा. तर असे माझ्याकडं 2 ते 3 ब्लाऊज आलेले आहेत एकाच डिरेक्शनमध्ये ह्याच लेडीजचे. आता हा तर ब्लाऊज वेगळाच पीस आहे, म्हणजे वरती 2 काठ आहेत आणि खाली वेगळीच डिझाईन आहे. तर मी आता काय करणार, हा जो काठ आहे तो पहिल्यांदा
स्लीव्जला वापरणार. तर नंतर मी तो व्यवस्थित कट करणार. तर आता मी हे सगळे ब्लाऊज कट करून झालेले आहेत. मी तुम्हाला एवढा व्हिडिओ पूर्ण दाखवू शकत नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तर माझे हे 10 ब्लाऊज कट झालेले आहेत, 10-11 झाले आहेत, पण मी तुम्हाला जेवढे झाले तेवढे दाखवत आहे. आता मी ते स्टिच करणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.